नमस्कार. मी अभिजित मोडक. आपले बदलापूर आपले हवामान या वृत्तात आपले स्वागत आहे. तर आज वातावरणाबद्दल आणि हवामानाबद्दल बोलायचं झालं तर आपण जसं सांगितलं की आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि अधूनमधून सूर्यदर्शन पण होणार आहे. त्याचप्रमाणे आज वातावरण आपलं राहिलं आहे. आज अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी आल्या आणि मधूनमधून आपल्याला सूर्यदर्शनही झाले. तर जसं आपण म्हणलं की पाऊस आज सोमवारपासून कमी होतो आहे, त्याप्रमाणे पावसाचं प्रमाण आज कमी झालेलं आहे. आणि आज आपलं श्रावण महिन्याची सुरुवातसुद्धा जो श्रावण महिन्याला साजेशी आहे तशीच होती. ऊन पावसाचा खेळ अधूनमधून चालू होता. त्यामुळे श्रावण महिना सुरू झाल्याचं आपल्याला अगदी जे श्रावण महिन्यातलं जे वातावरण आहे तसंच आपल्याला अनुभवायला मिळालं. तर आज आपलं थोडं सूर्यप्रकाश मध्ये मध्ये मिळाल्यामुळे आज आपलं कमाल तापमान जे आहे हे 30 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. काल आपलं 28 होतं. त्यामुळे आज सूर्यदर्शन झाल्यामुळे आज 2 डिग्रीनी तापमानात वाढ झाली. त्यामुळे आज कमाल तापमान हे 30 डिग्री होतं आणि किमान तापमान हे आपल्याकडे 24 डिग्री नोंदवण्यात आलं. असं आहे. तर 30 आणि 24 असं आज दिवसाचे तापमान राहिले आणि पाऊस आज अधूनमधून हलक्या सरी आल्या आणि मध्ये मध्ये आपला भुरभुर असा पाऊस सुरू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आपल्याकडे फक्त 7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कालच्या तुलनेत आज खूप कमी पाऊस झाला. म्हणजे काल जवळजवळ आपल्याकडे 70 मिलीमीटर झाला होता आणि आज त्याचा 10 पट कमी होत आज फक्त आपल्याकडे 7 मिलीमीटरच पाऊस झाला. त्यामुळे ह्याला आपण हलका पाऊस आपण म्हणतो. जेव्हा आपल्याकडे 5 ते 10 mm किंवा 20 mm पडतो त्याला हलका पाऊस म्हटला जातो. आणि जेव्हा 20 मिलीमीटर 25 मिलीमीटर 50 मिलीमीटर त्याला मध्यम पाऊस म्हणतो. आणि जेव्हा आपल्याकडे 70 मिलीमीटर ज्यावर पाऊस होतो तेव्हा आपण जोरदार पाऊस पडतो. तर कालपर्यंत 70 मिलीमीटर म्हणजे जोरदार पाऊस होता. आता 7 मिलीमीटरवर आल्या म्हणजे हलका पाऊस आहे. त्यामुळे अशीच पुढचे 2-4 दिवस पण हे जसं आपण बोललो की पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे, तर आपल्याकडे असंच हे 5 ते 15 mm असंच पावसाचं प्रमाण राहणार आहे. आणि काही दिवशी एखाद दिवस थोडा त्याच्यापेक्षा अधिक किंवा त्याच्याहून कमी असंही पडू शकतो. पण साधारणपणे पुढचे 2-3 दिवस आपल्याकडे हा असाच 5 ते 30 mm 5 ते 15 mmच्या दरम्यानच पाऊसमान राहणार आहे. तर त्यामुळे अधूनमधून ऊन येईल, अधूनमधून पावसाच्या सरी येतील. तर हे श्रावण महिन्याला साजेसं असंच हवामान आपलं राहणार आहे पुढचे 2-4 दिवस तरी. त्यामुळे वातावरण हे एकदम आल्हाददायक राहील. त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी हे वातावरण गार ठेवेल. कारण जर पाऊस अजिबातच झाला नाही तर आपल्याकडे गरम व्हायला सुरुवात होते. असं आहे. त्यामुळे थोडा 1-2 सरी जरी दिवसभरातनं अधूनमधून येत राहिल्या तर ते तापमान नियंत्रण ठेवायला मदत होते. कारण काय होतं, जेव्हा ऊन येतं त्या आपल्याकडे तापमान हे 30 डिग्रीच्या वर जातं आणि हळूहळू आपल्याला गरम व्हायला सुरुवात होते. पण जर पुन्हा अंधारून आलं आणि पावसाची एक सर आली तर ते तापमान पुन्हा आपलं कमी होऊन हे 26-27 डिग्री परत होतं. त्यामुळे तापमान वाढीला नियंत्रण जर ठेवायचं असेल तर आपल्याला रोज अधूनमधून पाऊस येणं आवश्यकच आहे. कारण हा पावसाळ्याचा महिना आहे आणि पाऊस होणं अपेक्षितच असतं. जरी कमी प्रमाण असलं तरी पण पाऊस होणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी हे येणं आपल्यासाठी चांगलंच असतं. जेणेकरून हे तापमान नियंत्रित ठेवतं आणि आपल्याला गरमीपासून आपल्याला सुटका मिळते. त्यामुळे अधूनमधून पावसाच्या सरी चालू राहतील. हेच आपलं पुढच्या काही दिवसाचं आपला हवामान अंदाज आहे. त्यामुळे पण हा हलका ते मध्यम स्वरूपातच असणार आहे. क्वचित एखाद दुसरी सर जोरदार येऊ शकते. शक्यतो ती दुपारच्या आसपास होऊ शकते. आणि दुपारच्या वेळेस आपलं जेव्हा थोडंफार ऊन येतं तेव्हा त्याचं बाष्पीभवन होऊन ढग तयार होऊन आपल्याला एक स्थानिक पातळीवर पावसाचा जोर कधी पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणतः बदलापूरमध्ये जोरदार सर पडत असेल तर त्याच वेळेस कल्याण डोंबिवली त्या साईडला चक्क ऊन असेल. त्यामुळे ह्या ज्या अधूनमधून सरी ज्या असतात ह्या प्रत्येक विभागावाईज वेगळ्या असतात. म्हणजे आपल्याकडे ती सर 5 वाजता पडली तर ती दुसरीकडे ती 6 वाजता पडेल. काही ठिकाणी ती 4ला पडेल. म्हणजे सगळीकडे पावसाची वेळ सारखी नसणार. कारण जेव्हा अधूनमधून सरी असतं त्या प्रत्येक ठिकाणी पाऊस हा वेगळ्या वेळेनुसार पडतो. त्यामुळे जेव्हा एक ठिकाणी पाऊस चालू असेल तर दुसऱ्या ठिकाणी चालूच असेल, पडायलाच पाहिजे असं नाही, तर दुसऱ्या ठिकाणी ऊन पण असू शकतं त्यावेळेस असं आहे. त्यामुळे हे असं पावसाचं प्रमाण आहे. अधूनमधून आपल्याला काही जोरदार सरी, काही मध्यम सरी, काही हलक्या सरी आणि मध्ये उघडीप.
तर हेच वातावरण आपल्याला पुढचे 4 ते 5 दिवस म्हणजे या आठवडाभर तरी पाहायला मिळेल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला तापमान पण हे नियंत्रित राहील, शक्यतो 29-30 डिग्री आसपास आणि किमान 24 डिग्री ते 25 डिग्री आसपास. तर असंच तापमान राहील. तर या आठवड्यात काही विशेष अशी काही हवामानविषयी काळजी किंवा असं काही आपल्याला कुठल्या प्रकारचं चेतावणी वगैरे द्यायची काही आवश्यकता नाही आहे. त्यामुळे सामान्य स्थिती राहील. त्यामुळे अधूनमधून सरी चालू राहते. आता जसं आपण टाईप करतो आणि हे बोलतो आहोत, तर आता एक बाहेर पावसाची सुरुवात झालेली आहे. आणि तसंच आपल्याला अधूनमधून आपल्याला पावसाच्या सरी अशा पाहायला मिळतील. तर हे आपलं हवामानविषयीचं आजचं अपडेट होतं. तर हे आपल्याला आवडलं असेल हवामानाचं अपडेट, तर कृपया याला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी हे पाहिलं नाही त्यांना हे शेअर करून त्यांना हे आजच्या हवामानाच्या विषयीची आपल्याला माहिती ही इतरांना फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळेजण हवामानविषयी जागरूक राहतील. तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा. तर आजचं हवामान बुलेटिन आपण इथेच थांबवत आहोत. त्यामुळे आपल्याला हे आजचा हवामानाचा आढावा आपण याच्यात आपल्या बदलापूरमध्ये मार्फत आपल्याला मिळाला. आणि वाऱ्याचा वेगसुद्धा जसं आपण बोललो तसा कमी झाला. आज आपल्याकडे 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वाऱ्याचा वेग होता. तर आता तसंच हळूहळू वाऱ्याचा वेग हा कमीच राहणार आहे. त्यामुळे हा 25 ते 40 किलोमीटर वेगानेच असे अधूनमधून वारे वाहतील. बाकी वेळेस असं कमी वाऱ्याचा वेग राहणार आहे. तर एकंदरीत हेच आपलं हवामानाचं आज बुलेटिन आहे. तर उद्या दिवसभराचा हवामानाचं रंग आपण पाहू. संध्याकाळी त्याचा अहवाल आणि अपडेट आपण घेऊन उद्या पुन्हा याच वेळी आणि याच ठिकाणी पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री आणि धन्यवाद.